आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा मिळाला रे। प्लीज मूर्खासारखं वागू नकोस, कळलं? हो नक्की जमेल ना? हो रे, बघा ठेव आता। गौरीजी निघालेत म्हणजे आले आले डायरेक्ट हो म्हणतील का? मी त्यांना अंगठी ऑफर करतो, त्यांना विचारतो, मग ते हो म्हणतील। हे आधी पण असं केलं होतं तेव्हा नाही म्हणाल्या, नको काहीतरी वेगळं करायला हवं। काय करू? ही अंगठी ग्लासमध्ये टाकतो आणि त्यांना पाणी ऑफर करतो, मग ते पाणी पितील। नहीं रे यार, लहान आहेस का? सगळं टिपिकल होत आहे, वेगळं वेगळं काहीतरी वेगळं। त्यापेक्षा त्यांना खुर्चीवर बसवतो आणि त्यांना सांगतो की माझ्या आयुष्याचा बॉस व्हाल का? डन। सुमित सर, तू इथे काय करतेस? तुम्ही काय करता यांच्या बरोबर? तिकडे श्वेताताई, हे बघा तुम्ही फार चुकीचं वागताय त्यांच्याशी, हे बरोबर नाहीये सुमित सर। हे तुम्हाला शिकवू नकोस, निघ। तुम्ही श्वेताताईंना असं फसवत असताना मी गप्प बसणार नाही। हे तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची? हे बघा सुमित सर, तुम्ही मला हवं तसं बोला, पण श्वेताताईंना प्लीज असं फसवू नका, त्यांच्याशी प्लीज असं वागू नका। हे श्वेताताईची चमची, तुम्हाला शिकवतेस आणि तू जे वागतेस ते, तू लपून छपून जे वागतेस ते आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुला? ते बरोबर आहे? हा, ही मेड आहे आमच्या घरची, घरातल्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय ना हिला, म्हणून माच करते। मेड? मेड नाही, ऍक्च्युली ठेवलेली, आमच्या रुद्राने ठेवलेली बाई। सुमित सर, हे असं वाटेल तसं बोलू नका। तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या बायकोला फसवताय। रुद्र सरांसारख्या इतक्या चांगल्या माणसावर नको नको ते आरोप करताय, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय। हे बघा, तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना तर बोलू नका ना, पण आमच्यावर अशी चिकलफेक करू नका। आमच्यात काय नातं आहे ना हे तुम्हाला सांगितलं असतं, पण तुमच्यासारखा माणूस हे कधीच समजू शकणार नाही।
आणि हो, शेवटचं सांगते, यापुढे मी रुद्र सरांबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. तुम्हाला ना त्यांच्या नखाची सर नाही. ए थोबाड बंद कर तुझा. माझी लायकी काढतेस तू? रुद्र तुझ्यासारख्या मोलकरणीसाठी एवढी मरमर का करतो? त्याचं उत्तर दे ना मला. काय नातं आहे तुमच्यात? बोल बोल ना. त्याला असं काय मिळतं की तो तुझी पाठच सोडत नाही? बोल ना, काय नातं आहे तुमच्यात? उत्तर दे मला. बोल, काय नातं आहे तुमच्यात? आमच्यात ठेवलेली बाई हीच ओळख आहे तुझी आणि हीच कायम राहणार. कळलं तुला? चल ग. गौरीजी आल्या आल्या थेट बोलतील का? नाही, तशा बोलणार नाहीत त्या. मी सुरुवात करतो, मग त्या. रुद्र सर, मला ना जरा बोलायचंय तुमच्याशी. हा बोला ना गौरीजी, काय बोलायचंय तुम्हाला? अरे यार, हे गुलाब आणि ही अंगठी अशी त्यांच्या समोर ठेवतो आणि पुन्हा पुन्हा तेच करतो. अरे बापरे, नॉर्मल हो, सगळं नॉर्मल वाटलं पाहिजे. एक काम करतो, आधी त्यांना बोलू दे, मग मी बोलतो. येस सर, गौरीजी आले. हाँ ठीक है, पाठवा. अरे बापरे, येस कम इन. तुम्हाला जर काम वेळेत करता येत नसेल तर मला आधीच सांगायचं ना तुम्ही. कमिटमेंट नावाची काही गोष्ट असते की नाही? हे बघा, मला काहीही माहित नाही. ती फाईल आत्ताच्या आत्ता माझ्या टेबलवर हवी. कळलं तुम्हाला? रुद्र सर, तुम्हाला जमणार आहे काम करायला की सगळं मीच आठवून द्यायचंय मग काम होणार आहे? ताबडतोब पाठवा ती फाईल. रुद्र सर, मला बोलायचंय तुमच्याशी. आणि हो, त्या फाईल मध्ये नाव मेन्शन असू दे, नाहीतर नुसतीच फाईल पाठवाल. रुद्र सर, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय हे लक्षात येतंय माझ्या. मी तुम्हाला नकार दिला म्हणून हे सगळं करताय ना तुम्ही? नाही, तुम्हाला हवं तसं वागायचा अधिकार आहेच आहे, माझं काही म्हणणंच नाहीये त्याबद्दल. पण हे असं काहीतरी करू नका बरं. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोरही नको असेल तर तसं सांगा. मी आणि बिट्टी इथून लांब कुठेतरी निघून जाऊ. तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. लोक माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करतील, नको नको ते बोलतील, अशी वेळ येऊ देऊ नका प्लीज. रुद्र सर, तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझ्यासाठी एक शेवटची गोष्ट करा. यापुढे आमच्यावर कसले उपकार करू नकात. तुम्ही आमच्यासाठी जे काही करता ना ते खूप
चांगल्या मनाने करता, पण लोक त्याचा खूप वेगळा अर्थ घेतात. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोरही नको असेल तर तसं सांगा. लोक माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करतील, नको नको ते बोलतील, अशी वेळ येऊ देऊ नका प्लीज. मी जरा जास्तच बोलले का रुद्र सरांना? गौरी ते जर काय ग गौरी, कुठे हरवलीयस? काही नाही. हो, मग एवढा कसला विचार करतेस? नाही, कसला नाही. बरं, मला कळलं तू आज ऑफिस मध्ये गेली होतीस. ए, सहज गेली होतीस की काही विशेष काम होतं रुद्र भाऊजींकडे? ए, तू आता मला पण सांगणार नाहीयेस का? ठीक आहे बाबा, आता काय, आता तू माझी मैत्रीण आहेस म्हटल्यावर चालतायत तुझे नखरे. ए, पण एकदा लग्न झालं ना की मी तुझी मोठी जाऊ होणार आहे, मग बघते कशी नखरे करतेस ते. काय चांगला जाच करे ना तुझा. काय झालं गौरी? अगं, मी फक्त मस्करी केली तुझी. आणि गौरी, काहीही झालं ना तरी माझ्यासाठी कायम तू माझी मैत्रीणच राहणार आहेस. मग आता तुझ्या मैत्रिणीला नाही सांगणार का काय झालं? ए, काय बोलणं झालं तुमच्यात? काहीच नाही. म्हणजे भेट नाही झाली. भेट नाही झाली? कमाल आहे. कुठे गेले रुद्र भाऊजी? फोन केलास का तू त्यांना? श्वेताताई, ते बिट्टीने काहीच खाल्लं नाहीये ना सकाळपासून, भूक लागली असेल तिला. मी आलेच. हिला काय झालं अचानक? आय कांट बिलीव्ह, तुझ्या घरची मेड तुला असं बोलून गेली. हिम्मत कशी झाली तिची? तुझ्या घरचे काही बोलत नाहीत का त्या एरोगंट मेडला? युजलेस. हाऊ कुड शी? लायकी तरी आहे का त्याची? तुला सांगतोय, सगळं माझ्या बाबांमुळे झालंय. म्हणजे? तिला पैशांमुळे तो माज आलाय. नाहीतर मला सांग, कुठली मोलकरीण असं बोलते? कुठले पैसे? विचारू नको, ते आठवलं ना तरी डोकं फिरतं माझं. कोणते पैसे? कुणाचे पैसे? अरे सुमित, सांग ना. माझ्या बाबांनी त्या मेडला आणि तिच्या मुलीला 5% शेअर दिलेत. व्हॉट? त्या मोलकर्णीला राजन सरांनी एवढा हिस्सा दिला? हो, आणि हे सगळे त्या रुद्रमुळे झाले. त्याला खूप पुळका आहे ना तिचा. त्याला वाटतं त्यांचं लफडं कोणाला कळत नाही, पण मी डोळे झाकून बसलेलो नाहीये. यू मीन तो आणि गौरी त्यांनी प्लॅन केलाय? ऑफकोर्स, नाहीतर बाबा त्या मेडला एवढे किमती शेअर्स का देतील? रुद्रला आणि तिला अख्खी प्रॉपर्टी खिशात घालायची.
तू काहीतरी केलं पाहिजे सुमित, कारण त्या दोघांनी सगळं बळकवलं तर तुझ्या हातात काय उरणार आहे? तुलाही हाकलून देतील ते घरातून. एवढं सोपं आहे का ते? मी ती वेळ कधीच येऊ देणार नाही. हो पण तूच म्हणतोयस ना की रुद्र तिच्या बरोबर आहे. मग आणि हे तर सगळ्यांना माहितीये की रुद्रने काहीही सांगितलं तरी राजन सर त्याचंच ऐकतात. मला तर भीती वाटते. तुझं ऑफिस, तुझं केबिन, तुझं सगळं काही हे सगळं तिचं झालं तर? नाही, तिची लायकी आहे काय सगळं घेण्याची? मग तिला तिची लायकी दाखव. या घरात तिचं महत्व वाढण्याआधी तिला या घरातून हकलून दे, नाहीतर ती एखाद दिवस आपली लायकी काढेल, आत्ता काढली तशी. रोहित, कशी आहे? एकदम मस्त. मुश्किल हो. रोहित, अरे असं अचानक आलास, कळवायचंच तरी. मुद्दाम नाही कळवलं, तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. मग कुठे ते द्या ना. काय ते सरांचं प्राइस काय ते द्या. चंदूशेठ, सरांचं प्राइज नाही, सरप्राईज. हा तेच ते द्या. अहो ती अशी कुठली वस्तू नाहीये, सरप्राईज. काय रोहित, पण तू मला तरी इन्फॉर्म करायला हवं होतंस ना. आय एम युअर वाईफ ना. हो पण करेक्ट आहे रोहित, निदान तिला तरी कळवायला हवं होतं. अगं राहून गेलं असेल, प्रवासानं दमून आलाय तो, त्याला जरा आराम करू द्या. रोहित जा रे, जा तू आराम कर, दमला असशील. हो, एक मिनिट. थांबा थांबा, मी सामान ठेवतो, तुम्ही आराम ठेवा. आपला आराम करा. एक मिनिट. बॅग उघडायची. उघड्या ना मग. ए, अरे इथे कशाला? आपल्या रूम मध्ये जाऊयात ना. सोहाब, एक मिनिट. चंदूशेठ, तुम्ही बॅग उघडा. उघडायची ना. नाही नाही नाही, ती नाही ती नाही ती नाही. ती नाही. मग कुठली? ही बॅग उघडायची. हे उघडता कशी उघडायची करून? द्या इथे. तुम्हीच उघडा, ते अवघड आहे. चंदूशेठ, सरप्राईज. हे सरप्राईज? हो. आई, हे तुझ्यासाठी आणि बाबांसाठी. मी बाबांना नंतर भेटतो. चंदू शेठ, हे तुमच्यासाठी. हे मला? हो. हा सरप्राईज. रेवती आंटी, दिस इज फॉर यू. थँक्यू. आणि श्वेता वहिनी, हे तुमच्यासाठी. थँक्यू. मला पण. आणि गौरी, हे तुझ्यासाठी आणि बिट्टीसाठी. रोहित, आर यू मॅड? अरे फक्त घरातल्यांनाच आणायचं होतंस ना, या चीप लोकांसाठी कशाला आणलंस? सोहा, हे पण घरातलेच आहेत ना? नाहीये. ती घरात काम करते आणि त्याचे पैसे घेते, सो ती घरातली नाहीये. रोहित सर, बरोबर आहे सोहा मॅडमचं.
जे काही आहे ते माझं आहे ते. कळलं का? नाही गौरीचं जे आहे ते सगळं माझं आहे. कळलं काय? हा ते गौरीचं आहे ना ते सगळं माझं आहे. हे बेवड्याचं नाही. धक्का तू धक्का. हा सवा बोल. हॅलो सुमित, एक काम होतं. कोणतं काम? थोडं टफ आहे बट आय नो तुला जमेल बरोबर. ब्लॅक मनी व्हाईट करायचं आहे पण अमाऊंट जरा मोठी आहे. किती? 2 crores. I know it's a big amount but you can manage it, right? येस मी करेन पण माझी एक कंडिशन आहे. कोणती? Okay then, done. Then deal? येस डील. घाबरू नको, मी मला सांग तुला गौरीच्या नावावर ठेवलेले पैसे हवेत का? करोडो रुपये आहेत. करोडो? हो पाहिजे. हा पाहिजे ना, पाहिजे पाहिजे. द्या. कुठे आहेत? कुठे ठेवलेत? पिशवी आणू का? पिशवी द्या ना, द्या लवकर. देणार, नक्की देणार. गौरीचे करोडो रुपये आता तुलाच मिळणार. आता तुम्ही नाही, फक्त पैसा बोलणार आणि तुम्हा सगळ्यांची वाट लावणार. कुठे गेले असतील रुद्र सर? किती उशीर झालाय. नंदाई पण काळजीत असतील. असं नका ना वागू रुद्र सर. करून बघू का फोन? नाही नाही, मी फोन करणं बरोबर नाही. घरातले उगाच नको ते अर्थ काढतील. नकोच ते. देवा, रुद्र सरांना सुखरूप घरी घेऊन ये. काय ग? कुठे उलटला तुझा मामा? काय मामा नाहीये का घरी? म्हणजे हिला माहितीच नाही मामा घरी आलाय की नाही आलाय. मला वाटलं त्याचीच वाट बघत उभी आहे इथे. रोज मेलीने मीच किती काळजी करायची कुणास ठाऊक. माझंच मेलीचं नशीब फुटकं, जो असा दरिद्री आणि दारुडा नवरा मिळालाय मला. रोज मीच काळजी करायची. मामी काळजी करू नको, येईल तो घरी. हो, तू जशी काय ओळखतच नाही तुझ्या मामाला. कुठे पिऊन पडला असेल ना समजायचं पण नाही. लाव फोन, लाव त्याला. अगं नुसती बघत काय उभी राहिली आहेस? लाव ना फोन.
फोन करून विचार कुठल्या गटारात पिऊन पडलाय ते. त्यांच्याशी लग्न करताना ना माझी अक्कल कुठे गहाण ठेवली होती कुणाच ठाऊक. ए अगं लाव ना फोन. आला आला काय आला? फोन आला. अरे भाचीचा फोन आलाय. अरे अरे कधी काय केला आजीला कसं सांगू मी ते. पैसे हवे असतील तर मी सांगेन तसंच करायचं, कळलं का? अरे बोल ना. ए तू पिलायस का रे? शट अप. काय शट अप? एकदा बोलतो बोलायचं, एकदा बोलतो नाही बोलायचं. तूच ठरव काय कसं करणार मी. दोन पैशांबद्दल कोणाला काही बोलायचं नाही, कळलं का? सिक्रेट. हो गप आता. अगं फोन कट करतोय म्हणजे येतच असेल तो. रोजची कटकट झाली या माणसाची. या माणसाची ना दारू कशी सोडवू तेच मला कळत नाहीये. नाही एखाद दिवशी आहे ना यांच्या दारूच्या बाटलीत कारल्याचा रस ओतते मी. येऊ दे बघतेच मी आता ह्या माणसाला. कुठे आहेत पैसे? मला सांगा किती किलोचा पोता लागेल करोडो रुपये ठेवायला? मी घेऊन येतो. सांगतो, सगळं सांगतो. आज सगळा हिशोब होणार. तू फक्त चल. आज सगळं मनासारखं झालं की मी पीसफुली राहू शकेन. सगळे बेकर्स जमलेत घरात. एकेकाला बाहेरच काढते आता. चुपचाप ते पैसे घे आणि दे घेतो. नंतर हातातून जातील, कळलं? मी येतो.
एवढा पैसा अहो तू सांग ना यांना मी चोर नाहीये. गौरीच्या नावावर जे पैसे केले ते मी का चोरू? आपलेच पैसे आहे ना ते. हा काय नवीन घोळ घालून ठेवलाय सुमितने? हा ना माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावणार आहे. राजनपा, या चोरांना हकला अधिकारातून. सुमित सर, मामा चोर नाहीये. अहो ते पिल्यावर ना त्यांना कसले शुद्ध राहत नाही. ते काय बोलतात काय वागतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. हो सुमित, सुद्धा राहत नाही तुला? पैसे बरं दिसतात, चोरी करायचं बरं कळतं तुला? मी चोर नाहीये. ते तू पैसे. नीट बोलायचं. तू काय तू हा? तू पैसे. हे काय रक्त? आवर स्वतःला. हद्द केली असतो. सुमित, अरे जीव घेणारच का त्यांचा? आज मी तुमचं काही ऐकणार नाहीये. हीच लायकी यांची. चपलेनं तुडवलं पाहिजे यांना. सुमित! मम्मा, कधीतरी आपल्या मुलाच्याही बाजूने उभ्या राहा. रुद्र बास ना, चल ना घरी. मी आधीच सांगितलंय तुला पुष्पा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मला चांगल्या वाईब्स येत नाहीयेत. तू काही केलंस तरी मी येणार नाही. रुद्र यार तू. बिट्टी, हॅलो. काय? बिट्टी परत एकदा बोल. पुष्पा मामा, पार्टनर कुठे? मारतायत आईला. पुष्पा मामा, पार्टनरला आण ना. याला तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात राजनपा. अगं काय बोलतेस तू सोहा? काय खोटंय? घरातल्या मेडला कुणी असं स्वतःच्या प्रॉपर्टीतले शेअर्स देतं का? त्यामुळेच होतं हे सगळं. करेक्ट. वोट दिलं तर हातवर पडणारी लोक आहेत. उद्या काही करतील. यांना फक्त पैसा दिसतोय आपला. लाजही नाही वाटत यांना. बाबा आत्ता तरी शहाणे व्हा, पैसा काढून घ्या. भुक्कड आहेत ती दोघं. तात्पुरत्या पैशाच्या मागे लागून मोठा लॉस करताय. आता जर या मामा मामींना घराबाहेर काढलं ना तर गौरीचा नवराही सापडायचा नाही. आणि गौरीकडे पैसेच नसतील तर त्याला बोलवताच येणार नाही. सुमित, अरे गौरीच्या पैशांचा काय संबंध आहे? राजन भाऊजींनी दिलेत ना ते. तू का बोलतोयस मध्ये? ठीक आहे, नाही बोलत.
पण ह्याने पैसे चोरले त्याचं काय? त्याचा हिशोब मी आत्ताच करणार आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. सुमित, काय करतोय तू? अरे तू काय करतोय साहेब? लायकी सोडून वागलं की असंच होणार. सुमित नको. सुमित सर, हे बघा, प्लीज मारू नका त्यांना. सुमित सर, प्लीज थांबा ना. प्लीज थांबा ना सुमित सर. अरे सुमित नको. बस झाला तुझा तमाशा. तू काय चाललंय? पैसे चोरत होते हे. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोरही नको असेल तर तसं सांगा. लोक माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करतील, नको नको ते बोलतील, अशी वेळ येऊ देऊ नका प्लीज. चोरशील पैसे? चोरशील? करशील चोरी परत? प्लीज. आता गप्प सामान उचलायचं आणि निघायचं, कळलं का? अहो तुम्ही तरी सांगा ना, अडवा ना तुमच्या मुलाला. सुमित थांबतोयस का? बंद कर तुझा तमाशा. सुमित काय चालवलंय तू? काका, तुम्ही मध्ये पडू नका बाबा. करतो चोरी, चोरी करतो. ऐक, तुम्हाला कोणाला सोडणार नाहीये मी.
जसं ह्याला बदलवलंय ना